जसं आपल्या घराचं काम सुरू झालंय तसं किटकिट सुरू झाली. 4-5 दिवस झालं एक चांगली आपली गाडी चालत होती, त्यात पूर्ण अशी काडी लावून टाकायला लागली. ही बाई ना, ही अशी बाई आहे, हिचं आता मला नुसतं असं बघितलं तरी चिड यायला लागली. आज सकाळपासून झोपू नाही. कधी रात्री जेवलो का नाही आम्ही, नाही रात्री पण नाही जेवलो, तेव्हापासून असंच आहे. पोरं असेच उपाशी तापाशी गेले शाळेत, पण तिनं पटकन उठून काय सुद्धा बनवलं नाही. तोंड फुगवलंय आणि नुसतं पडू नाही. 11 वाजल्या तरी 10:30 वाजल्या तरी तर नुसतं पडू नाही. आता उठून तिनं आंघोळ केली आणि जाऊन बसली. आता मिस्त्री लोक ती घरात येतात, घराचं काम चालू आहे, यामुळं मी गप कंट्रोल करायला लागलोय. नाहीतर ही असली बाईच नको आहे. तिच्या बापाला फोन केला की तुम्ही या बघा, तुमच्या पुरीला सांगा नेमकं होतंय काय. आता मला सांगा, मी जे काही करायला लागलोय माझ्या एकट्यासाठीच करतोय का? मी सगळ्यांसाठीच करायला लागलोय ना. या गोष्टी का कळत नाही मग? किती गळ्यातनं मंगळसूत्र काढून फेकून दिलं अंगावर माझ्या, की मला नाही राहायचं, नवरा माझा मेला म्हणा. मेला होय, मेला. आता इथून पुढं मेलाच नवरा. सारखंच तसं सारखंच तसं. ती काय म्हणते, हाडळ तरी बरी. हे त्रिशा, काय तशा जवळ थांबली तू? तशी आई असते काय? कसं आहे कुठली ती? ये इकडं. भूक लागली असेल ना? का आला शाळेत ना? मी जेवलो तिथं. जेवला शाळेवर? मी भात बनवलाय बघ, खातो का बघ? मग कस काय आला तू? खरं खाल्ला काय शाळेवर? तू नाश्ता केला? काय होतं? भाजी. कसली भाजी? काय खरं खाल्ला काय आर्यन? ये ग तो बाय इकडं, ये इकडं. चल त्रिशा, इकडे ये. शिव्या श्राप. घरात तोंड फुगवणं. तिला काय नुसतं दूध काढायचं म्हणलं तर नको. ती म्हैस मला जवळ येऊ देत नाही. तुम्हाला वाटतंय तू का काढत नाही? अरे बाबांनो, ती म्हैस मला दूध काढाय बसू देत नाही. खाली बसलो की उड्या मारती. काल दनमणी लाथ हाणली मला. तिची सवय लागली आहे तिला, त्या म्हशीला. ह्या म्हशीची सवय त्या म्हशीला लागली. मला नाही येऊ देत ती जवळ. इकडे हाय जिवंत का मिली तुझी आई? बदाम. भांडणं करते का नाही मम्मी तुझी? बदाम. नको पप्पी दे. बदाम. माझ्या या लेकरांच्या तोंडाकडे बघून मी जाऊ दे म्हणून गटगट गिळून टाकतो. मी आलेला राग जाऊ दे म्हणून परत गिळतो मी. आई बापाला फोन केला, लय पुळका परत तर येतो. परत मी मारल्यावरती नाही म्हणायचं आमच्या लेकीला का मारलं. आता मी बोलवतोय ना, तवर यायचं आणि का आहे ते बघायचं. हिला काय नेमकं पाहिजे ते बघ, विचारायचंय मला. तोंड फुगवून का बसायली नेमकं ही 2-3 दिवस झालं. काम नाही, धंदे नाही, घराचं काम चालू आहे आणि पैसे काय माझ्याकडे झाड आहे का असं हालून गडमणी हिला एक 20-15-20 हजाराचा मोबाईल आणून देतो. मग ही मला बरं मानणार. मग मी नवरा मानायच्या लायकीचा असणार. बायको मानाच्या लायकीची तू नाहीस कुत्रे, आणि आई मानण्याच्या पण. सगळ्या गल्लीतल्या बाया येऊन अगं उठकी पूजा म्हणलं तरी नाही उठली. परत आम्ही कालचं शिळं पाळं होतं त्यालाच गरम करून खायला लागलो तर म्हणती हा मला, आमच्या कशाला नाव घेते डायरेक्ट. त्रिशाला म्हणते खाऊन घ्या आजच्या दिवस, तुकडे आहेत ती शिळे पाळे. परत मी भात बनवला, त्यामध्ये शेंगदाणा वगैरे टाकून अशी खिचडी बनवली पोरांसाठी. गेले होते पण तोपर्यंत नवरा मेलाय ना. मेलोय मी. बघू की आता इथून पुढं. घरात नुसतं मड पडल्यासारखं पडून राहते चांगल्या सणासुदीच्या दिवशी पण. जुनं नवं दिवस काही सुद्धा कळत नाही बिलकुल. नुसतं ती शरीराने वयानं मोठी होत चालली.
पण अक्कल तर बिलकुल नाही. माझ्या आर्यनला तरी कळतंय. आर्यन म्हणताय पप्पा ही मुद्दाम करती तू तरी गप बस, लोक हसत्यात असं बोलला माझा पोरगा. तेव्हा मला जाऊ दे म्हणलं. लय कंट्रोल करतोय मी, लय कंट्रोल करतोय. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. कंट्रोल नेता स्वतःला असं म्हणतो मी, कंट्रोल. असा मंगळसूत्र काढून माझ्या अंगावर फेकला तिनं. तुला नेमकं पाहिजे काय ते सांग तू आता. नेमकं तुझा बाप होय, त्याला किती फोन करतोय रात्रीपासून. तुझ्या भावाला फोन केलाय, तो पण येईना. तुझ्या आईला, आई बापावर बोललेलं अजून कशाला बोलायचं आपण. हा एवढंच म्हणतोय, तुझ्या आई वडिलांना बोलवलंय घरी, त्यांनी आले पाहिजे. जा म्हणलं रात्री मी तुला, जायचंय ना जा बाई. निघाली नाही आणि पोरांना धमक्या द्यायला लागली, मी मरणार आहे. ती पोरं रातभर तिथं जागे बसल्यात उशाला. तिला पाहिजे तरी काय तेच विचारायचंय. आनंद व्हावा कोणत्याही गोष्टीचा. मी एवढं वैतागून गेलोय, मला असं वाटतंय मी कुठं तर निघून जावा, लांब असा निघून जावा. तो सिम कार्ड माझ्या मोबाईल मधला तुडून टाकावा, माझा कोणाकडं कॉन्टॅक्ट नसावा. हा फक्त पोरांना कधीतरी मी फोन करेन आणि माझा दादा, मी फक्त यांच्या संपर्कात राहील. बाबांच्या मोबाईलवरती फोन केला तर पोरांशी बोलणं होतं. दादांचा पण नंबर पाठ आहे मला, मी फोन लावू शकतो. बघणारच आहे मी नेमकं ही अशी वागती किती दिवस. किती बाया येऊन विनंती करतात, उठ की ग, लेकरं आहेत, उठ की, चूल पेटव. निवांत पडून राहिली अशी महाराणी सारखी. तोंड तर असं केलंय तिनं की बाप रे बाप, काय बोलावं. आई आहे म्हणा, आई. आयच्या दे तिला आरसा.